5 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर फायनली आमची गाडी सुसाट निघाली आणि पोचली देवरुखला, माझ्या बाबांच्या मित्राच्या गावी. बरोबर 6:15 वाजता आम्ही तिथे पोचलो आणि काकांचं घर आणि आजूबाजूचा परिसर बघून ना क्षणामध्ये सर्व थकवा नाहीसा झाला. हेच आहे आमच्या कोकणाचं वैशिष्ट्य, म्हणजे तिथलं निसर्ग सौंदर्य. काकीने ना मस्त ओल्या काजूची उसळ केली होती आणि ती खाऊन तर मन अगदी तृप्त झालं. काकीने ना भरपूर भाज्या लावल्या होत्या आणि मला घेऊन जा असा हट्ट करत होत्या, पण ऑलरेडी आमची गाडी ना सामानाने भरपूर भरलेली होती, म्हणून मी फक्त थोडेसे ओले काजू घेतले. खरं तर ना आजची रात्र राहा आणि उद्या निघा असंच ते लोक सांगत होते, पण आम्हाला ना आमच्या घरची ओढ लागली होती. कधी एकदा कुडाळला पोचतो असं झालं होतं आणि जास्त वेळ न थांबता आम्ही तिथून निघालो, कारण परत कुडाळला पोचेपर्यंत आम्हाला 12-1 वाजणार होते हे आम्हाला माहिती होतं. आणि काकांचं घर ना मला प्रचंड आवडलं, विशेषतः ना तो झोपाळा जो बाहेर आहे, मोठाच्या मोठा होता अगदी, खूप सुंदर. म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या कुडाळला तसा झोपाळा लावलाय, पण आमचा एवढा मोठा नाहीये, थोडा छोटा आहे. पण खरंच सुंदर घर आहे काकांचं. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, बाय.